न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। योजना दूत नावाचं एक नवीन भूत सरकारने आणलेलं आहे। 300 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे, 50,000 दूत नेमणार आहे। हे कशासाठी? सरकारकडे माहिती प्रसारण खातं आहे, वेगवेगळ्या खात्याच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळा निधी ठेवलेला आहे। हा निधी सगळा असताना योजनांचा प्रसार करण्यासाठी दूत नेमणं म्हणजे त्यांना कार्यकर्ते मिळत नाही, घरी जायला भाडोत्री लोक यांना पाहिजे, लोकांच्या घरी मतं मागायला लोक जनता यांच्या कार्यकर्त्याला विचारत नाही फुकट, आणि म्हणून अशा पद्धतीनं दूत आणण्याची वेळ या सरकारवर आलेली आहे। सरकारच्या निधीचा हा मला असं वाटतं अपव्यय आहे। निश्चित याला आम्ही विरोध करू। हे दूत मग इलेक्शनच्या काळात काय करणार आहे? आचारसंहितेमध्ये बसणार आहे का प्रचार करणार आहे? का यांचा प्रचार करणार आहे? याद्या यांच्या कार्यालयातून ठरणार आहे का? आणि म्हणून ही योजना कार्यकर्ते नसणाऱ्यांसाठी, ही योजना जनता ज्यांना लाताडते त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, याला निश्चित आम्ही विरोध करू। सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणत असताना 2022 ते आतापर्यंतचे आकडे सांगतात की जवळपास 1,00,000-1,25,000 आपल्या या महाराष्ट्रातील महिला बेपत्ता आहेत। आता सरकार याला कारण सांगतं की काही महिला बेपत्ता होतात आणि सापडतात, त्यामुळे आकडे जास्त आले, परंतु हे खोटे आहे। कित्येक उदाहरणं अशी आहेत। आत्ता माझ्याकडे काल एक उदाहरण आलं, 15 वर्षाची मुलगी निफाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली, 15 वर्षाची मुलगी 3 महिने झाली सापडत नाही, अशा प्रकारची तक्रार आलेली। वेगवेगळ्या तक्रारी वेगळ्या भागातून येत असताना सरकार असे गुन्हे लपवून ठेवण्याचं काम करतं। इकडे लाडकी बहीण म्हणत असताना 1,25,000च्या आसपास महिला बेपत्ता। मग या महिलांचं पुढं काय झालं? मला वाटतं कुठं काही गेल्या का, कोणत्या अवैध व्यवसायात गेल्या का, याचा तपास होण्याची आवश्यकता, काही ठिकाणी मानवी तस्करी होते का, हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे।